जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी नगर जिल्ह्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मॅरेथॉन सभा आज झाल्या. धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात भारतीय जनता पार्टीसह शिवसेना यांच्यासह काँग्रेस आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली. जिल्हा परिषद प्रचार आता शिगेला पोहोचला असून जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या 4 सभा झाल्या. आज मितीला राष्ट्रवादीला रोखण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष म्हणजे भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांनी कंबर कसली असून जनता मात्र राष्ट्रवादीच्या पाठीशी राहील असा विश्वास धनंजय मुंडेंनी बोलून दाखवला. जो उमेदवार या वांबोरी जिल्हा परिषद गटामध्ये नगर जिल्ह्यात दिला तो भाजपने उमेदवार हे काँग्रेसला मदत करण्यासाठी दिला. बऱ्याच ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसने अशी भूमिका घेतली की भाजपला आणि शिवसेनेला मदत व्हावी आणि भाजपने आणि सेनेने बऱ्याच ठिकाणी अशी भूमिका घेतली की तिथं काँग्रेसला मदत व्हावी. म्हणजे सर्व जर पाहिलं तर सर्व पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या निवडणुकीमध्ये पराजित करण्याचा प्रयत्न करतात. पण सामान्य जनता मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे आहे हे ग्रामीण भागामध्ये फिरताना लक्षात येतं. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही, त्यांचे राजीनामे खिशातच राहतील. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अन्यथा सरकारमधून बाहेर पडावं असं आवाहन करत शिवसेनेचे काळीज वाघाचे नसून सशाचे असल्याची जहरी टीका मुंडेंनी केली. खिशातच राहतील हे अतिशय लोचाटपणा शिवसेनेचा चालू आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ते वेड्यात काढतात. ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मागच्या 2 वर्षाच्या प्रत्येक अधिवेशनात कर्जमाफीसाठी सभागृहामध्ये 4-4 दिवस आम्ही सभागृह चालू केलं. आजही आमची कर्जमाफीची या ठिकाणी मागणी आहे. त्या मागणीचा विचार सरकार करत नाही आणि आम्ही ज्यावेळेस सरकारच्या विरोधात कर्जमाफीसाठी सभागृहात मांडत होतो त्यावेळेस मात्र शिवसेना भाजपच्या पाठीमागे अडून झोपली होती का? त्यावेळेस शिवसेनेला का नाही वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कर्जमाफीची भूमिका जी घेतली आहे ती आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिलेला शब्द आहे की आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू ती आम्ही मागणी केली होती. श्रेय त्यांना जाणार होतं सरकार म्हणून. पण तिथं सभागृहात मात्र गप राहायचं आणि इथं मात्र मोठ्या आव आणायचा. म्हणजे हे खरं सांगायचं तर हे सशाच्या काळजाची सेना आहे, ही वाघाच्या काळजाची राहिली नाही. सरकारमधून खरं जर यांना कर्जमाफी भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिली नाही तर दुसऱ्या दिवशी सेनेने बाहेर पडावं तर आम्ही कर्जमाफीची मागणी करतो. याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते सुद्धा फिक्सिंग करत असून कमळाची मदत घेऊन जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्यासाठी मदत घेत आहेत. तर मुंबईमध्ये हातात कमळ घेता अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांवर मुंडेंनी केली. तर भाजपनी काँग्रेसला मदत होण्यासाठी उमेदवार दिला. म्हणजे जी फिक्सिंग मुंबईत आहे काँग्रेसची आणि भाजपची. काँग्रेस का हात भाजप का कमल काँग्रेस के हात में. हे काय चाललंय? विधिमंडळाच्या खालच्या सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्याचा हा मतदारसंघ आहे. अरे विरोधी पक्षाची जबाबदारी सतीचं वाहन आहे. हे साधं सुद्धा काम नाही. आणि इथं मात्र कमळाबाईची मदत तुम्ही हाताचा पंजा निवडून येण्यासाठी घेत असताल आणि मुंबईत मात्र तुम्ही हाताचा पंजा भाजपला मदत करण्यासाठी ठेवणार असाल तर महाराष्ट्राच्या जनतेने कुणाकडे पाहावं. म्हणून हा धोका तुम्ही लक्षात घ्या. आणि हा धोका जर तुमच्या लक्षात आला तर मला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय इथं कोणीही रोखू शकत नाही. ही ताकद आज राष्ट्रवादी काँग्रेस. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर.